मी गुजबावी या ठिकाणी आहे, जिथे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांचा अपघात झाला. ह्या पुढे वरती धावपट्टी आहे. विमान असं आलं आणि या ठिकाणी कोसळलं. हा भाग जो काळा दिसतो इथं अपघात खऱ्या अर्थानं झाला. हे पुढे हे दाखवा तुम्ही. हे विमानाचा मागचा भाग आहे. इथे विमान कोसळलं, त्याचे काही पार्ट्स पुढे गेले. विमान जेव्हा आदळलं, कोसळलं, त्यावेळेस दोन बॉडीचा बाहेर अशा फेकल्या गेल्या, दोन बॉडी बाहेर फेकल्या गेल्या आणि विमानाचा अपघात झाला. त्यात अजितदादा पवार होते. हे GDCनी पहिल्यांदा सांगितलं आणि आपल्याला ती बातमी कळाली खऱ्या अर्थानं. पुढे चालून आता कोणती टीम आली? नाही, फॉरेन्सिक लॅबची टीम आली आहे. आता ती चौकशी करणार आहे. इथं वरती त्यांच्या प्रतिक्रिया चालू आहे. खाली आल्यानंतर ती चौकशी करणार आणि आपल्याला खरी माहिती काय, ते अपघात कसा झाला आणि कोणत्या पद्धतीने ते ब्लॅक बॉक्स ओपन केल्यानंतर जे काही पुढे येईल ते आपल्याला कळेल. ओके. तुमचं म्हणणं काय की विमानानं जर हाईट घेतली असती तर विमान रनवेवर पोहोचलं असतं असं वाटतंय का? येस, हे बघा ना, हे इकडून जर तुम्ही दाखवलं तर तुम्हाला कळेल. हे वरती धावपट्टी आहे. इथून जर विमान जर धावपट्टीवर उतरलं असतं तर दादा वाचले असते, किंवा विमान चालक जो कोणी असेल त्यांनी मेडे केलं असतं आणि इथून सांगितलं असतं की बाबा अपघात होण्याचे चान्सेस आहेत, तर एक्झिट झाले असते. जे काही पॅसेंजर्स आहेत त्याच्यात अजितदादा पण होते आणि त्यांचे सुरक्षा रक्षक आणि इतर जे कोणी होते ते.